नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत राज्यातील जे काही राज्यातील 34 जिल्हे 34 जिल्ह्यापैकी फक्त मराठवाड्याची अंतिम आणेवारी जाहीर झालेली आहे। विविध जिल्हाधिकारी जवळपास राज्यातील 10 जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 10 जिल्ह्यांची अंतिम आणेवारी जाहीर झालेली आहे आणि या 10 जिल्ह्याची अंतिम आणेवारी जर 50 पैशापेक्षा जर कमी आली तर राज्यातील किंवा त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असतो। तर मित्रांनो, जवळपास राज्यातील आपण 10 जिल्ह्याच्या अंतिम आणेवारी संदर्भात एक महत्त्वाचा असं अपडेट तालुकानिहाय व गावनिहाय याचं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याची तालुकानिहाय व गावनिहाय अंतिम आणेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। एकंदरीत जिल्ह्याची अंतिम आणेवारी आपण गावनिहाय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील पहिला तालुका हिंगोली आणि हिंगोली तालुक्यातील 152 गावाची अंतिम आणेवारी 49.25 म्हणजे 49.25 पैसे आलेले आहे। त्यामध्ये सेनगाव तालुक्यातील 133 गावाची अंतिम आणेवारी 49.53 पैसे आलेले आहे। कळमनुरी तालुक्यातील 148 गावाची अंतिम आणेवारी 48.89 पैसे आलेले आहे। वसमत तालुक्यातील 152 गावाची अंतिम आणेवारी 49 पैसे आलेले आहे। औंढा नागनाथ तालुक्यातील 122 गावाची अंतिम आणेवारी 47.70 पैसे आलेले आहे। एकंदरीत जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आल्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिलं जर कर्ज घेतलेले असेल तर ते कर्ज न भरता पुनर्गठनाचा लाभ मिळणार आहे। याच्याच बरोबर दुष्काळी भाग जे म्हणून जाहीर झाले त्या भागातील शेतकऱ्यांना जवळपास 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही मदत मिळणार आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। यामध्ये दुसरा जिल्हा नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील 88 गावाची अंतिम आणेवारी 47 पैसे, अर्धापूर तालुक्यातील 64 गावाची अंतिम आणेवारी जवळपास 48.33 पैसे, कंधार तालुक्यातील 126 गावाची अंतिम आणेवारी 48 पैसे, लोहा तालुक्यातील 127 गावाची अंतिम आणेवारी 46 पैसे, भोकर तालुक्यातील 77 गावाची अंतिम आणेवारी 48 पैसे, मुदखेड तालुक्यातील 55 गावाची अंतिम आणेवारी 48 पैसे, हदगाव तालुक्यातील 137 गावाची अंतिम आणेवारी 49 पैसे, हिमायतनगर तालुक्यातील 64 गावाची अंतिम आणेवारी 48 पैसे, किनवट तालुक्यातील 191 गावाची अंतिम आणेवारी 47.60 पैसे, माहूर तालुक्यातील 92 गावाची अंतिम आणेवारी 48, देगलूर तालुक्यातील 108 गावाची अंतिम आणेवारी 49, मुखेड तालुक्यातील 135 गावाची अंतिम आणेवारी 46, बिलोली तालुक्यातील 91 गावाची अंतिम आणेवारी 47, नायगाव तालुक्यातील 89 गावाची अंतिम आणेवारी 48, धर्माबाद तालुक्यातील 56 गावाची अंतिम आणेवारी 49, उमरी तालुक्यातील 62 गावाची अंतिम आणेवारी 49 पैसे। एकंदरीत हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी काढण्यात आलेली आहे। तिसरा जिल्हा उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील 126 गावाची अंतिम आणेवारी 48, तुळजापूर तालुक्यातील 115 गावाची अंतिम आणेवारी 48 पैसे, उमरगा तालुक्यातील 96 गावाची अंतिम आणेवारी 48.30 पैसे, लोहारा तालुक्यातील 47 गावाची अंतिम आणेवारी 47, भूम, परांडा, कळंब या सर्व तालुक्याची अंतिम आणेवारी 47 पैसे काढण्यात आलेली आहे। यामध्ये वाशी तालुक्यातील 54 गावाची अंतिम आणेवारी 46 पैसे, बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील 230 गावाची अंतिम आणेवारी 45 पैसे, आष्टी तालुक्यातील 177 गावाची अंतिम आणेवारी 46 पैसे, पाटोदा तालुक्यातील 107 गावाची अंतिम आणेवारी 47.48 पैसे, वडवणी तालुक्यातील 49 गावाची अंतिम आणेवारी 47.10 पैसे, शिरूर कासार तालुक्यातील 95 गावाची अंतिम आणेवारी 45.26 पैसे, गेवराई तालुक्यातील 192 गावाची अंतिम आणेवारी 47.64 पैसे, अंबेजोगाई तालुक्यातील 106 गावाची अंतिम आणेवारी 46 पैसे, केस तालुक्यातील 135 गावाची अंतिम आणेवारी 47.37 पैसे, माजलगाव तालुक्यातील 116 गावाची अंतिम आणेवारी 46.71 पैसे, धारूर तालुक्यातील 73 गावाची अंतिम आणेवारी 45.03 पैसे, परळी वैजनाथ तालुक्यातील 108 गावाची अंतिम आणेवारी 47.50 पैसे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची अंतिम आणेवारी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 154 गावाची अंतिम आणेवारी 47.35 पैसे, पैठण तालुक्यातील 191 गावाची अंतिम आणेवारी 46.71 पैसे, फुलंब्री तालुक्याची 46 पैसे, वैजापूर तालुक्यातील 43.15, गंगापूर तालुक्यातील 45.92, खुलताबाद तालुक्यातील 48, सिल्लोड तालुक्यातील 42, कन्नड तालुक्यातील 46, सोयगाव तालुक्यातील 42। जालना जिल्ह्यातील अंतिम आणेवारी जालना तालुक्याची अंतिम आणेवारी 47 पैसे, बदनापूर तालुक्याची 45.97, भोकरदन 44.24, जाफराबाद 48.21, परतूर 47.08, मंठा 117 गावाची अंतिम आणेवारी 46.43 पैसे, अंबड तालुक्यातील 138 गावाची अंतिम आणेवारी 49.09 पैसे, घनसांगवी तालुक्यातील 118 गावाची अंतिम आणेवारी 48.48 पैसे। एकंदरीत जालना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी काढल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। लातूर जिल्ह्यातील
लातूर तालुक्याची अंतिम मानेवारी पगण्याचा लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्याची अंतिम मानेवारी 47 पैसे, औसा तालुक्याची 48, रेणापूर तालुक्याची 46, उदगीर तालुक्यातील 43, जळकोट तालुक्याची 47, अहमदपूर तालुक्याची 47, चाकूर तालुक्याची 46, निलंगा तालुक्याची 47, देवणी तालुक्याची 47 व शिरूर अनंतपाळ तालुक्याची 47 पैसे. एकंदरीत लातूर जिल्ह्याची अंतिम मानेवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 50 पैशापेक्षा कमी काढल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. परभणी जिल्ह्याची अंतिम मानेवारी परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्याची 46 पैसे, गंगाखेड 47, पूर्णा 48.69, पालम 48, पाथरी 46, सोनपेठ 48.15, मानवत 48.13, सेलू 48.21 आणि जिंतूर 48.90. एकंदरीत जिल्हाधिकारी परभणी यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम मानेवारी 50 पैशापेक्षा कमी काढल्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. एकंदरीत मित्रांनो, या सर्व मराठवाड्यातील 8 जिल्ह्याची अंतिम मानेवारी विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 50 पैशापेक्षा आत काढल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. याच्या व्यतिरिक्त बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिम मानेवारी 50 पैशापेक्षा कमी काढली. याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण जिल्ह्याची अंतिम मानेवारी 50 पैशापेक्षा कमी काढल्यामुळे याचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास 10 जिल्ह्यातील अंतिम मानेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला नक्की फॉलो करायला विसरू नका आणि शेअरही करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपलाच ज्ञानेश्वर सवणकर पाटील. धन्यवाद.